My name is Shinde Sonali Somnath from MSc first year. Let us start the topic General Chemistry Chapter First Overviews of Bioinorganic Chemistry. Let us start the topic Hemoglobin. Hemoglobin is red coloring matter of blood. हे रेड कलरचं मॅटर असतं ब्लडमध्ये प्रेझेंट असलेलं. ब्लड पिगमेंट ऑफ व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट म्हणजे बॅकबोन. इन आर्टिक फिश नॉट प्रेझेंट व्हर्टिब्रेट. आर्टिक फिशमध्ये व्हर्टिब्रेट्स हे प्रेझेंट नसतात. इट इज अ ऑलिगोमेरिक प्रोटीन. हे ऑलिगोमेरिक प्रोटीन असतं. हिमोग्लोबिन प्रेझेंट इन आरबीसीज. हिमोग्लोबिन हे रेड ब्लड सेल्समध्ये प्रेझेंट असतं. मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन इज 64,500 डाल्टन्स युनिट्स. त्याचं मॉलिक्युलर वेट हे 64,500 युनिट असतं. इट ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू टिश्यूज. हे ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं लंग्स टू टिश्यूजपर्यंत. 65% ऑफ आयर्न मेटल इज यूज टू ट्रान्सपोर्ट O2 थ्रू HB. 65% जे आयर्न मेटल असतं ते O2 ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज केलं जातं. इट हॅव ऑलोस्टेरिक प्रोटीन. That means more than one binding site is present. There are two parts of hemoglobin. First is heme part and second is globin part. Globin is globular protein. Heme part मध्ये Fe2+ आणि पॉर्फेरिन रिंग प्रेझेंट असते आणि हिम पार्ट हा नॉन प्रोटीन पार्ट असतो आणि ग्लोबिन पार्ट हा प्रोटीन पार्ट असतो. हिम पार्टमध्ये 4 आयर्न पॉर्फेरिन रिंग प्रेझेंट असतात आणि ग्लोबिन पार्टमध्ये 4 पेप्टाइड चेन्स प्रेझेंट असतात आणि जेव्हा 4 आयर्न पॉर्फायरिन रिंग अँड 4 पेप्टाइड चेन्स यांचे ॲडिशन होते तेव्हा 1 हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल फॉर्म होतो. Structure of hemoglobin. In this structure अल्फा टू बीटा टू हेट्राटेट्रामर हे प्रेझेंट असतं. म्हणजे 2 अल्फा चेन्स ह्या प्रेझेंट असतात आणि 2 बीटा चेन्स ह्या प्रेझेंट असतात. म्हणजे हिम पार्ट हा 2 अल्फा चेन कंटेन्स 141 अमिनो ॲसिड्स. ज्या 2 अल्फा चेन्स असतात त्या 141 अमिनो ॲसिड्स कंटेन करतात आणि जे 2 बीटा चेन्स असतात त्या 146 अमिनो ॲसिड्स कंटेन करतात. इन दिस स्ट्रक्चर ऑफ HB देअर इज 1 hemoglobin is an center attached to 4 protein chain, 2 alpha chains and 2 beta chains. The nitrogen atom of histidine residue is attached to iron atom. नायट्रोजन ॲटम असतो तो हिस्टिडीन रेसिड्यू तो आयर्न ॲटमला अटॅच असतो. लेट वी कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ हिम. इन दिस स्ट्रक्चर ऑफ हिम देअर इज आयर्न ॲटम ॲट द सेंटर. आयर्न ॲटम हा ॲट द सेंटरला प्रेझेंट असतो. अटॅच टू द 4 पायरॉल रिंग आणि तो 4 पायरॉल रिंगला अटॅच असतो. अटॅच टू CH ग्रुप्स आणि जे पायरॉल रिंग्स असतात त्या 4 CH रिंग्सला अटॅच असतात. दे फॉर्म्स अ कम्प्लीट. The nitrogen atom of the pyrrole group are coordinated to be Fe atom. जे पायरॉल रिंग्स हे Fe atom सोबत कोऑर्डिनेटेड झालेले असतात. दे आर व्हेरियस सबस्टिट्युएंट्स आर द प्रेझेंट ऑफ द पायरॉल रिंग. काही सबस्टिट्युएंट्स असतात जे पायरॉल रिंग्सला अटॅच असतात आणि ते हिम पार्टमध्ये प्रेझेंट असतात. व्हॉट इज द सबस्टिट्युएंट्स? At 3, 5 and 8 position attach the methyl group and at 2, 4 position attach ethyl group, that means a CH double bond CH2. At 6, 7 position attach propionic acid. 6, 7 positionला propionic acid हे प्रेझेंट असतं. that means CH3 CH2 COH. At the 6th number of propionic acid attached to lysine amino acid. 6 नंबरचं जे propionic acid आहे त्याला लायसिन हे अटॅच केलं जातं. At the 7th number of propionic acid it an arginine amino acid. आणि 7 नंबरचा जो propionic acid असतं त्याला arginine amino acid हे अटॅच केलं जातं. Polypeptide chains of HB. Fe2+ present in midpoint of porphyrin.
आयन ॲटम हा पॉर्फिरिन रिंगच्या मिड पॉईंटला प्रेझेंट असतो. बीटा कार्बन्स ऑफ पायरॉल आर नंबर्ड फ्रॉम 1 to 8. जे बीटा कार्बन्स असतात हिम पार्टचे ते 1 to 8 अशी नंबरिंग केली जाते त्यांची. बाइंडिंग ऑफ O2 टू हिमोग्लोबिन. तर O2 ट्रान्सपोर्टेशनचं काम हिमोग्लोबिन करतात आणि त्याची बाइंडिंग कशी होते ती म्हणजे 1 हिमोग्लोबिनचा मॉलिक्युल घेतला आणि तो 4 ऑक्सिजनसोबत रिॲक्ट केला. त्याचं कन्वर्जन HbO2 होल 4मध्ये होतं, म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होतो. कार्बोक्सी ही इक्विलिब्रियम रिॲक्शन असते. याच्यामध्ये बाइंडिंग ऑफ ऑक्सिजनमध्ये हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन ॲट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जर घेतला के तर त्याचं कन्वर्जन ऑक्सी हिमोग्लोबिनमध्ये होतं. फर्स्ट रिॲक्शन कशी तर Hb प्लस O2 ॲट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K1 गिव्ज HbO2. सेकंड रिॲक्शन HbO2 प्लस ऑक्सिजन ॲट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K2 गिव्ज HbO2 होल ट्वाइस. Third reaction HbO2 whole twice plus O2 at equilibrium constant K3 gives HbO2 whole thrice. And fourth reaction HbO2 whole thrice plus O2 at equilibrium constant K4 gives HbO2 whole 4. That means oxyhemoglobin. Affinity increases from HbO2 to HbO2 whole 4. व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इंक्रीजेस. याची जी व्हॅल्यू असते इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची ती K1 to K4 पर्यंत इंक्रीज होत जाते. म्हणजे K1 ग्रेटर दॅन K2, K2 ग्रेटर दॅन K3, K3 ग्रेटर दॅन K4. दॅट मीन्स K1 ग्रेटर दॅन K4. धिस इज कोऑपरेटिव्ह इफेक्ट. इन HB म्हणजे हिमोग्लोबिनमध्ये O2ची ॲडिशन म्हणजे कोऑपरेटिव्ह इफेक्ट असतं आणि हिमोग्लोबिनमध्ये O2 रिलीज केला जातो, त्याला बोअस इफेक्ट म्हणतात. इन HB O2 ॲडिशन मीन्स कोऑपरेटिव्ह इफेक्ट अँड इन HB O2 रिलीज मीन्स बोअस इफेक्ट. O2 binding to hemoglobin. Hb binds strongly with oxygen in the lungs. This happens because partial pressure of oxygen is very high in lungs. Hb हा स्ट्रॉंगली बाइंड्स केला जातो ऑक्सिजनसोबत इन लंग्समध्ये, कारण त्याचं पार्शियल प्रेशर जे असतं ऑक्सिजनचं ते हाय असतं लंग्समध्ये. व्हेन Hb रिचेस टू मसल्स इट रिलीज O2. जेव्हा हिमोग्लोबिन मसल्समध्ये when Hb reaches to muscles it releases O2 to myoglobin. This is due to low partial pressure of oxygen in muscles. जेव्हा ऑक्सिजन हा रिलीज होतो मायोग्लोबिन पर्यंत तेव्हा त्याचं जे पार्शियल प्रेशर असतं ते लो असतं इन मसल्समध्ये. दस O2 इज रिलीज मसल्स बिकॉज जेव्हा मसल्समध्ये O2 रिलीज होतो Hb हा पुअर बाइंडर म्हणून काम करतो ॲट लो पार्शियल प्रेशर. The another important points to release in muscles is pH. pH हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे जो मसल्समध्ये O2 रिलीज करतो. Muscular activities produces CO2 production. CO2 lowers pH of blood. This causes Hb to release O2 in muscular muscles tissues in comparison to myoglobin. मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात ते CO2 प्रोडक्शन करतात ॲट लोअर pHला. देअर आर 2 टाईप्स ऑफ हिमोग्लोबिन. फर्स्ट इज डिऑक्सीहिमोग्लोबिन अँड सेकंड इज ऑक्सीहिमोग्लोबिन. डिऑक्सीहिमोग्लोबिनमध्ये नायट्रोजन हे कोऑर्डिनेटेड असतात रिंगला आणि हे हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो. डिऑक्सीहिमोग्लोबिन हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो, हा पेंटा कोऑर्डिनेटेड असतो. आणि ह्या डिऑक्सीहिमोग्लोबिनमध्ये जो नायट्रोजन प्रेझेंट असतो तो इमिडाझोलचा नायट्रोजन असतो. आणि O2 जेव्हा याचं ऑक्सीहिमोग्लोबिनमध्ये कन्वर्जन होतं तर गेन ऑफ ऑक्सिजन केलं होतं
आणि ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये जो एक केज रिंग तयार होते, त्याच्यामध्ये पॉलिपेप्टाईड इमिडॅझोल हा नायट्रोजनला अटॅच असतो आणि बेल्ट फॉर्ममध्ये ऑक्सिजन तिथे प्रेझेंट असतो. आणि ही रिंग जी असते ती हेक्झा कोऑर्डिनेटेड असते आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स असते. डिफरन्स बिटवीन डीऑक्सिहिमोग्लोबिन अँड ऑक्सिहिमोग्लोबिन. फर्स्ट, टेन्स क्वाटर्नरी स्टेट म्हणजे डीऑक्सिहिमोग्लोबिन हा टी स्टेट म्हणजे टी स्टेट असतं, त्याला टी स्टेट असंही म्हटलं जातं. आणि ऑक्सिहिमोग्लोबिन हा रिलॅक्स क्वाटर्नरी स्टेट असते, त्याला आर स्टेट असं म्हटलं जातं. डीऑक्सिहिमोग्लोबिन हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो आणि ऑक्सिहिमोग्लोबिन हा लो स्पिन कॉम्प्लेक्स असतो. डीऑक्सिहिमोग्लोबिन पेंटा कोऑर्डिनेटेड असतो रिंगला आणि ऑक्सिहिमोग्लोबिन हा हेक्झा कोऑर्डिनेटेड असतो. डीऑक्सिहिमोग्लोबिन मध्ये जी Fe प्रेझेंट असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही +2 असते आणि ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये Feची ऑक्सिडेशन स्टेट ही +3 असते. डीऑक्सिहिमोग्लोबिन हा पॅरामॅग्नेटिक नेचर शो करतं आणि ऑक्सिहिमोग्लोबिन हा डायमॅग्नेटिक नेचर शो करतं. डीऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये जी जॉमेट्री असते ती ऑक्टाहेड्रल असते आणि ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री असते. Functions of Hb. It carries O2 up to the lungs and transfer this O2 to myoglobin for storage of oxygen and muscular activity. O2 ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं हिमोग्लोबिन मायोग्लोबिनपर्यंत आणि मायोग्लोबिन हा स्टोरेज ऑफ ऑक्सिजनचं काम करतं मस्क्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये. बॉडी परफॉर्म्स muscular activities, so there are release of CO2. This released CO2 is taken back by hemoglobin. जो मस्क्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये CO2 रिलीज झालेला असतो तो परत हिमोग्लोबिनपर्यंत पाठवला जातो अप टू लंग्स. धिस इज अनदर फंक्शन्स ऑफ हिमोग्लोबिन. सेकंड पार्ट, myoglobin. Myoglobin is there are two types of myoglobin, deoxymyoglobin and oxymyoglobin. Myoglobin is a monomer of Hb. मायोग्लोबिन हा हिमोग्लोबिनचा मोनोमर असतो. मायोग्लोबिन प्रेझेंट इन मसल्स टिश्यू हा मसल्स टिश्यूमध्ये प्रेझेंट असतो. इट वर्क्स ऑन O2 स्टोरेज. त्याचं काम काय आहे, तो O2 स्टोरेज करण्याचं काम करतो. इन मायोग्लोबिन आयन हॅज +2 ऑक्सिडेशन स्टेट. मायोग्लोबिनमध्ये आयनची जी ऑक्सिडेशन स्टेट असते ती +2 असते. मॉलिक्युलर वेट ऑफ मायोग्लोबिन इज 16,700 युनिट ऑर 17,000 युनिट असतं. हे मायोग्लोबिनचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते 4 टाइम्स लेस असतं हिमोग्लोबिनपेक्षा. देअर आर 2 पार्ट असतात मायोग्लोबिनमध्ये पण. फर्स्ट इज हिम पार्ट अँड सेकंड इज ग्लोबिन पार्ट. हिम पार्टमध्ये नॉन प्रोटीन पार्ट असतो, ग्लोबिन पार्टमध्ये प्रोटीन पार्ट असतो, जसं की आपण हिमोग्लोबिनमध्ये बघितलं. इथे फरक एवढाच असतो, मायोग्लोबिनमध्ये 1 आयन पॉरफायरिंग रिंग प्रेझेंट असते आणि हिमोग्लोबिनमध्ये 4 आयन पॉरफायरिंग रिंग प्रेझेंट असतात. आणि ग्लोबिन पार्टमध्ये मायोग्लोबिनच्या प्रोटीन पार्ट असतो तो त्याच्यामध्ये 1 पॉलिपेप्टाईड चेन प्रेझेंट असते आणि हिमोग्लोबिनमध्ये 4 पेप्टाईड चेन्स ह्या प्रेझेंट असतात. मायोग्लोबिनचं फंक्शन काय आहे? इट इम्पॉर्टंट फंक्शन इज बाइंडिंग ऑफ सेल्युलर ऑक्सिजन. हे सेल्युलर ऑक्सिजनला बाइंडिंग करण्याचं काम करतं. विच इज यूज इन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ते मेटाबॉलिक ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये मायोग्लोबिनचा यूज केला जातो. Structure and explanation is same of deoxymyoglobin and deoxyhemoglobin as well as oxyhemoglobin and oxymyoglobin. In case of hemoglobin, there are 4 heme units, but in myoglobin there is only 1 heme unit. Due to less number of unit is case myoglobin, the molecular weight of myoglobin is less than hemoglobin. Less number of units हे मायोग्लोबिनमध्ये असतात, त्याच्यामुळे जे मॉलिक्युलर वेट असतं मायोग्लोबिनचं ते हिमोग्लोबिनपेक्षा कमी असतं. स्ट्रक्चर ऑफ मायोग्लोबिन. स्ट्रक्चर हे सेम हिमोग्लोबिनसारखं असतं. इथे पण नायट्रोजन हे 4 पायरल रिंग्सला अटॅच आहे. इथे हिस्टिडी मॉलिक्यूल ऑफ अमिनो ॲसिड म्हणजे इथे पेप्टाईड लिंकेज
पण दाखवलेले आहे. डिऑक्सिमायोग्लोबिन, जेव्हा डिऑक्सिमायोग्लोबिनचं कन्वर्जन ऑक्सिमायोग्लोबिनमध्ये होतं तेव्हा O2 हा गेन केला जातो. मग O2 गेन केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये पण मग म्हणजे डिऑक्सिमायोग्लोबिनमध्ये पेंटा कोऑर्डिनेटेड रिंग प्रेझेंट असते. म्हणजे पेंटा कोऑर्डिनेटेड असतं ती. हिमोग्लोबिन जसा लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे तसंच ऑक्सिमायोग्लोबिन पण लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. डिऑक्सिमायोग्लोबिन हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे आणि ते पेंटा कोऑर्डिनेटेड आहे आणि ऑक्सिमायोग्लोबिन हा लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे, ते 6 कोऑर्डिनेटेड आहे. O2 अफिनिटी इज ग्रेटर दॅन HB. O2ची जी अफिनिटी टेंडन्सी असते ती जास्त असते HBपेक्षा. डिफरन्स बिटवीन हिमोग्लोबिन अँड मायोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये 4 हिम युनिट्स हे प्रेझेंट असतात. मायोग्लोबिनमध्ये ओन्ली 1 हिम युनिट्स हा प्रेझेंट असतो. हिमोग्लोबिनचं मॉलिक्युलर वेट 64,000 डाल्टन्स युनिट्स असतं आणि मायोग्लोबिनचं मॉलिक्युलर वेट हे 17,000 डाल्टन्स युनिट्स असतं. हिमोग्लोबिन बाइंड्स O2 ॲट हाय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. हिमोग्लोबिन हा केव्हा बाइंड्स होतो, जेव्हा O2 ॲट हाय पार्शियल प्रेशरला असतो तेव्हा बाइंड्स होतो. आणि मायोग्लोबिन बाइंड्स O2 ॲट मायोग्लोबिनमध्ये O2 बाइंडिंग काय होते, जेव्हा लो पार्शियल प्रेशर असते ऑक्सिजन. मेन फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इज O2 ट्रान्सपोर्टेशन अँड मेन फंक्शन ऑफ मायोग्लोबिन इज O2 स्टोरेज. हिमोग्लोबिन ॲट अ न्यूट्रल pH O2 बाइंडिंग इज इफेक्टिवली. म्हणजे हिमोग्लोबिनमध्ये जेव्हा न्यूट्रल pH दाखवतो तेव्हा त्याची O2 बाइंडिंग ही इफेक्टिव्ह असते. मग न्यूट्रल म्हणजे pH व्हॅल्यू 7. आणि मायोग्लोबिनमध्ये म्हणजे ॲट ॲसिडिक pH O2 बाइंडिंग इफेक्टिवली. जेव्हा मायोग्लोबिनमध्ये ॲसिडिक pH शो करतं तेव्हा त्याची O2 बाइंडिंग ही इफेक्टिव्ह असते. म्हणजे त्याचं आता जर ॲसिडची रेंज काय असते pH तर लेस दॅन 7, तेव्हा O2 बाइंडिंग ही इफेक्टिव्ह असते. हिमोग्लोबिनमध्ये कोऑपरेटिव्ह नेचर हे प्रेझेंट असतं. मायोग्लोबिनमध्ये कोऑपरेटिव्ह नेचर अब्सेंट असतं. हिमोग्लोबिनमध्ये बोर इफेक्ट ऑब्झर्व होतो आणि मायोग्लोबिनमध्ये बोर इफेक्ट अब्सेंट असतो, म्हणजे तो ऑब्झर्व केला जात नाही तिथे. हिमोग्लोबिनमध्ये ॲडिशनल फंक्शन्स इज CO2 ट्रान्सपोर्टेशन अप टू लंग्स. त्याचं ॲडिशनल फंक्शन आणि मेन फंक्शन काय आहे तर O2 ट्रान्सपोर्टेशनच आहे अप टू लंग्सपर्यंत. आणि मायोग्लोबिन नो ॲडिशनल फंक्शन रादर दॅन O2 स्टोरेज. आणि मायोग्लोबिनचं एकच फंक्शन आहे ते म्हणजे O2 स्टोरेज. ते दुसरं कोणतंही काम करत नाही. थँक्यू.